आरमेल सामना 4 षटकांचा असणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. 5 षटकांचा सामना असणार आहे आणि 20 मिनिटांचा अवधी असणार आहे 4 षटकांसाठी, याची आपण नोंद घ्यायची आहे. खूप चांगली स्पर्धा जामताराजा क्रीडा मंडळ आयोजित तुम्ही पाहताय कासगाव चषक 2024चा पर्व तुम्हाला पाहायला मिळेल. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम रात्र तुम्ही पाहताय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सल्लागार वाघाडी संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खरं तर त्याच असोसिएशनच्या माध्यमातून एक्स्ट्रा हाफमधील 2 संघ तुम्ही पाहता एकमेकाच्या गेस तुम्हाला खेळताना दिसतील. एका बाजूला सिद्धिविनायक काराव तर दुसऱ्या बाजूला जामताराजा क्रिकेट संघ शीळ. या 2 टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला निखिल शेलवले तर दुसऱ्या बाजूला भूषण बनोटे. हे मॅच तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. सलामी जोडी दाखल झाली आहे. निखिलला तुम्ही पाहताय त्याच्या साथीनं सागर ही जोडी आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज गौरव दत्ता बनोटे. 2 ऑफिशियल पंच सज्ज झालेत पेनपंचाच्या भूमिकेत. दत्ता कडवसर मॅम फ्रॉम इनगाव, त्यांच्या साथीनं बदलापूरचे अनबान शान कुणालजी पेनकर सर जोडले गेले. तिसरे पंच आमचे फिरोज खान सरांना तुम्ही पाहता. स्कोरर आमचे सुमित राऊत जोडले गेले. दोन्ही टीमला पुन्हा एकदा विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला बॉल आणि लाऊड अपील झाली. या पहिल्या बॉलवरती तुम्ही पाहताय अपील झाली आहे, परंतु पंच सहमत नाही आहेत. खरं तर दोन्ही संघ तुम्ही पाहू शकता अगदी हक्केच्या अंतरावरती असलेले दोन्ही गाव. दोन्ही संघांना आपण आयोजन कमिटीच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा दिल्या. आणि आता पहिल्या बॉलवरती इथे मात्र अपील झाली होती. अपील फेटाळून आली पंचाच्या माध्यमातून. निखिल शेलवलेला तुम्ही पाहताय. खरं तर षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं तुम्ही पाहताय. 5 षटकाची बॅच आणि 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आहे. त्यामुळेच की काय आता आपण पाहतोय परफेक्ट टाईमचा जर विचार केला तर 5 वाजून 33 मिनिटांनी पहिला चेंडू खेळपट्टीवरती आदळला. ऑन साईडला घेतलाय. बॉल चालला इथे मात्र मिड विकेटला. एक सिंगल जोडली गेली आणि सिंगलच्या साथीनं स्वतःचं व संघाचं अकाउंट ओपन केलं बॅटर निखिलनं. 1 धाव स्कोर कार्डवरती जोडली गेली. श्रीगणेश होता टीम सिद्धिविनायक काराव संघाचा. गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं टीम काराव संघ खेळतो तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने संघ उतरलाय मैदानावरती. श्री गोरदास तयार. यापुढे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरनं खेळत बॉल चला एक्स्ट्रा कव्हरला. प्रशांतला तुम्ही पाहताय पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये, परंतु डीपमध्ये जोपर्यंत चेंडूला अडवतील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सुरुवात करत असताना बॅटरला तुम्ही पाहिलं खरं तर सागरच्या बॅटमधून चौकार आला. 4 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. 5 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोरदाज गौरव यापुढेच देखील पुन्हा एकदा पुढे सरसावले होते. इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न फसतोय. थर्माच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूला उत्तम फेक करतील दरम्यान एक चिकी सिंगल. एक धाव इथे देखील जोडली गेली. 1 धावाच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. 6 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिल्या बॅटरी पॉवर प्लेचा तुम्ही पाहता. गोलंदाज तयार गौरव. चांगला फटका पार मिळतोय. इनफिल्डच्या वरनं खेळत यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. निखिल शेलवलेचा पहिला बार षटका. स्टँडर्ड डिस्पॅच जागेवरच फटका खेचला होता. अगदी 12च्या लाठांवरती सॉरवन बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार आलाय. निखिल शेलवलेच्या बॅटमधून हा षटकार आलाय. 6 धाब्याच्या साथीनं धावफलक भरपूर वेगाने आता पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 12 धाबा जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ. पहिला चेंडू डॉट फेकला. दुसऱ्या बॉलवरती सिंगल. तिसऱ्या बॉलवरती सागरच्या बॅटमधून चौकार आला. चौथ्या बॉलवरती पुन्हा एकदा सिंगल आणि आता 5व्या बॉलवरती तुम्ही पाहताय इथे षटकार ठोकत असताना 12 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 1 to go. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे या मॅचमध्ये आणि धावफलक 12 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या.
1 टू गो. शेवटच्या बॉलवरती धाबा किती येतील हे देखील पाहावं लागेल. पॉवर प्ले सुरू आहे आणि भरपूर समाचार आता घेत असताना बॅटर निखिल आणि त्याच्या साथीनं सागरला तुम्ही पाहताय पदरावरती सलामी जोडी. ऑन साईडला खेळलाय, फटका फसला की काय, यावेळेस मात्र मिड विकेटला भिरकावून देण्याचा प्रयत्न. व्ही शेपमध्ये खेळाडू उपस्थित होता आणि जसा इथे मात्र बॅटच्या टोळीला चेंडू स्पर्श झाला तसा लॉंग ऑफला इथे मात्र फटका फसला आणि खेळाडू आता जज करतोय. पहिला धक्का लागेल टीम काराव संघाला. अगदी कोल्यांची कुलस्वामिनी आई एकवेळा मातेचं संगीत आपण ऐकतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये डीजे मास्टरच्या माध्यमातून. आज शिड संघ पूर्ण तयारीत आलेत. खरं तर प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय, भोंग्यांचा भोपूचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. जसा फरदात बाद झाला निखिल त्याची किंमत माहिती आहे टीम जाणताराचा शिड संघाला आणि लगेच भोपू वाजलेत. आणि इथे तुम्ही पाहताय नवीन खेळाडू इनॅट नंबर 3 वरती कारावचा बाहुबली म्हणून ज्याला म्हटलं जातं तोच खेळाडू विकी बनोटे आता त्याच्यात पण दाखल झाला आहे. तिसऱ्या क्रमांकावरती हा खेळाडू दाखल होतो आहे. खरं तर कॅप्टन निखिल शेलवडेनं सांगितलं होतं काराव असेल, शिळ असेल, इनगाव असेल, मैत्रीचे संबंध आहेत, नातेवाईक आहेत, परंतु जेव्हा जेव्हा आम्ही मध्याच्या आतमध्ये उतरतो त्यावेळेस मात्र कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकाच्या जागेस खेळ करत असतो. आज देखील शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगणार या शंकात नाही आहे असं निखिलला सांगितलं. परंतु पाहूयात आतापर्यंत निखिलचा खेळ संपुष्टात आला. शेवट गोड केलं मी म्हणेन गोलंदाज गौरवनं, जिथे मात्र शेवटच्या बॉलवरती विकेट संपादित केली. आणि आता तुम्ही पाहताय 12 या आकड्यावरती धक्का पहिला लागला बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक काराव संघाला. नवीन गोलंदाज तुम्ही पाहताय षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. स्वतः संघ नाही आलेत, भूषणला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना. 5:33 या सामन्याला सुरुवात झाली आहे. 4 मिनिटांमध्ये 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक कंप्लीट केलं. पहिला बॉल इथे मात्र निर्धाव फेकलाय. भूषणला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना. गुरदास यार राईट अमोर द विकेट. पुढे सरसावले होते, चांगला फटका पार मिळतोय. व्ही शेपमध्ये बाउन्स आला, डीपमध्ये खेळाडू पोहोचताय, चेंडूला तुम फेक करतील. दरम्यान एक चिके सिंगल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आमचे साथी स्कोरर सुमित राऊत आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना खूप चांगले लेखणी, तितकंच चांगलं हस्ताक्षर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खरं तर त्यांच्या सोनेरी अक्षरामध्ये हे स्कोरबोर्ड आपण सजवतो. ऑफिशियलला स्कोरला देखील लाजवतील अशी कामगिरी त्यांची तुम्हाला पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवरती तंतोतंत माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत असताना वेलकम. याच दरम्यान आमचे साथी समालोचक, खरं तर 3 दिवस ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये दुमदुमतोय ते आमचे जगदीशजी पाटील सर. जगदीशजी पाटील सरांचा शुभागमन होतोय. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. वॉइस ऑफ नारिवली डोंबिवली. अजून एक डॉटबॉलची समाप्ती होत असताना भूषणला तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी करतोय. 3 बॉल आतापर्यंत फेकलेत, 1 सिंगल धाव त्याने खर्च केली आहे. त्याचबरोबर आमचे साथी समालोचक पियुषजी बाबरे यांचंही शुभागमन झाले, त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. वॉइस ऑफ नेरळ वंजारपाडा. हाफ ट्रॅकर होता, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकतोय. विकी बनवलेला तुम्ही पाहताय, त्याला देखील आता परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. सज्ज होतोय भूषण. ऑन साइडला घेतलाय, चांगला फटका पार मिळतोय. डीप मध्ये खेळाडू पोहोचला
हाताचा पिसारा तिथे फुलवत असताना अजून एक जेल टिपलाय, अजून एक धक्का लागेल. बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक कारव संघाला भरदास बाद. मौत का गम जब तक है दम, जय शिवराय कहेंगे हम. छत्रपती शिवाजी महाराज यांचा संगीत आपण ऐकतो डीजे मास्टरच्या माध्यमातून. सलग आता दुसरा धक्का लागलाय मैदानावरती बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक कारव संघाला. कारण तुम्ही पाहताय मैदानावरती पत्त्याचा बंगला जसा कोसळावा तसा आता टीम कारव संघाचा डाव देखील कोसळतोय. निखिल बाद झाला, त्यानंतर आपण पाहिलं खरं तर रबिकी बाद झाला आणि आता रोहन देखील मैदान सोडतोय. आणि आतापर्यंत 5 चेंडू फेकत असताना फक्त एक धाव खर्च केली आहे आणि 2 विकेट संपादित केले भूषणच्या माध्यमातून. कॅप्टन रेडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका तो बजावतोय आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक दुसरा फक्त एक धाव खर्च केली आहे. शेवटचा बॉल यावेळेस तुम्ही पाहता लाईन पाहावे लागेल. येस, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळतीये आणि एका धावाच्या साथीनं धावफलक पुढे सरके 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. नवीन बॅटर तुम्ही पाहता मैदानावरती दाखल होतोय प्रमोद. 5व्या क्रमांकावरती प्रमोदला आता पाचारण करण्यात आलंय. 5व्या क्रमांकावरती प्रमोद दाखल झालाय. या मॅचमध्ये कमीत कमी 5 षटकाची मॅच आहे. 50 ते 55 धावा बनवाव्याच लागतील. यावेळेस देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. पंच वळलेत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मिळतीये आणि खरं तर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होतोय. मोठा फटका खेचून द्यायचा नाहीये याच अनुषंगाने भूषण गोलंदाजी करतोय आणि आतापर्यंत तुम्ही पाहताय 2 चेंडू सलग त्याने वाईट फेकलेत, परंतु धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल धावफलकावरती आता तुम्हाला पाहायला मिळेल 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. यावेळेस देखील पुन्हा एकदा तो लाईन भरकटला आहे. मी म्हणेन 5 चेंडूमध्ये फक्त एक धाव खर्च केली होती, परंतु आता लाईन तो भरकटला. थोडासा दबाव आहे यावेळेस भूषणवरती देखील, कारण तुम्ही पाहता अगदी हकेच्या अंतरावरती असलेलं गाव तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही हकेच्या अंतरावरती असणाऱ्या गावांच्या मध्ये ही लढाई तुम्हाला पाहायला मिळते. ज्या प्रकारे निखिलने सांगितलं होतं, जेव्हा जेव्हा आम्ही मैदानाच्या बाहेर असतो त्यावेळेस मात्र आमचे मैत्रीचे संबंध असतात, परंतु जेव्हा जेव्हा आम्ही मैदानाच्या आतमध्ये असतो त्यावेळेस मात्र कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून आमची फाईट होत असते. महेशजी राऊत यांचाही शुभागमन झाले, मनपूर्वक स्वागत. ऑन साईडला घेतलाय, चांगला फटका लॉंग ऑनला. डीपमध्ये खेळाडू उपस्थित, एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. षटक क्रमांक दुसरा संपन्न झाले आणि धावफलकावरती धाबा 17 धाबा. पहिल्या षटकाच्या अंती 12 होत्या आणि आतापर्यंत 5 धाबा खर्च केल्या. मी म्हणेन 5 बॉलवरती एक सिंगल खर्च केली, त्यानंतर 3 सलग वाईट फेकले आणि आता शेवटच्या बॉलवरती एक सिंगल येते. धावफलक 17 या आकड्यावरती पोहोचत असताना त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आज अपाट पाहुण्यांची मांदियाळी तुम्हाला पाहायला मिळेल या व्यासपीठावरती, कारण आज स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम रात्र तुम्हाला पाहायला मिळते. याचसाठी केला होता ठास की शेवटचा दिस गोड व्हावा आणि आता शेवटचा दिस गोड होत असताना धावफलक 17 धाबा. षटक क्रमांक तिसरा पुन्हा एकदा आय थिंक गोलंदाज गौरव आलेत गोलंदाजी मार्कवरती. खरं तर गौरव म्हटले तर आमचे साथी समालोचक दत्तमामा बनोटे यांचे ते चिरंजीव आहेत. दत्तमामा, आपण देखील मॅच पाहत असेल, आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक तिसरा पॉवर पिचचे 2 षटक समाप्त झाले. सरकारची पाबंदी संसारमध्ये आता पूर्णपणे आठवण लावली आहे आणि आता तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गौरव. पहिला बॉल यावेळेस तुम्ही पाहता ऑन साईडला खेचायचं होतं, प्रमोदला नाही जमला, संपर्क नव्हता बॅटन बॉलचा. बॅटन पॅडच्या मधला बॉल मात्र निघून चालला. हे स्थिर रक्षकाच्या हातामध्ये. लक्षात असू द्या टीम जांताराचा शील्ड आपण 2 षटकासाठी 12 मिनिटे खर्च केलेत, त्यामुळे आता आपल्याला स्पीडअप करायचं. 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये फेकायचे, त्याची आपण नोंद घ्यायची आणि आता एक खेळाडू ट्रेडर सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. यावेळेस देखील पुन्हा एकदा आडवा बाट्टा खेचण्याचा प्रयत्न, सलग दुसरा बॉल पाहावा लागेल. यस, पंच आमच्याकडे बळेत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ते मिळते. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. डिके सरांचा आमच्यापर्यंत इशारा पोहोचलाय, थोडासा लेट, परंतु थेट हा इशारा पंचाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र ऑन साईडला खेळला, लॉंग ऑनला ओव्हर द बॉलर हिट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रमोदच्या बॅटचा धमाका.
छत्रपती शिवाजी महाराज खरं तर ज्या व्यक्तिमत्वामुळे आज दाराला तुळस तर बदिराला कळस सुरक्षित असे आपले महाराष्ट्राचे अर्धदैवत त्यांचं सातत्याने संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून वाजवलं जातं. षटकार आलाय, धावफलक आता भरपूर वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावरती आत्तापर्यंत 24 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. माहिती आहे प्रमोदला देखील तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. या बॅचमध्ये आता चांगली बॅटिंग करावी लागेल कारण सलामीला आलेले फरदाच बाद झालेत, त्यामुळे आता भरपूर मोठी जिम्मेदारी आहे यावेळेस बॅटर प्रमोदच्या खांद्यावरती. आणि आता पुन्हा एकदा इथे मात्र ऑन साईडला मिड विकेटला मात्र मोठा फटका खेचायचा होता, नाही जमलं. संपर्क नाही आहे, बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. बॉल मात्र भरपूर वेगाने निघून चाललाय यस्थिर रक्षकाच्या हाताबाधा. डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक 3 तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती गौरव आले, त्याच्यावरती आक्रमण जरूर चढवलं आहे परंतु कमबॅक करायचा प्रयत्न गौरव देखील करतोय. यावेळेस देखील खोदून काढलाय ऑन साइडला लॉन्गॉनला क्षेत्ररक्षक फक्त पार राहिला. फील्डर के मस्तक से दस्तक देती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर. चेहरा वेलकम. मॅच दरम्यान हेमंत राऊत यांचंही शुभ आगमन झालंय, त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 4 दिवस रात्रीमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यस, खरं तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आम्हाला हेमंत राऊत यांच्या माध्यमातून करण्यात आली, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. या स्पर्धेच्या माध्यमातून जल येतो कल आहे असं म्हटलं जातं, त्यामुळे तुमचंही मनपूर्वक स्वागत गोरदस्त यार. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर होता, आपली देण्याचा प्रयत्न टप्पा पडला. बॉल मात्र निघून चालला स्थिर रक्षकाच्या हातामध्ये, परंतु अंपायर सिग्नल 1 फॉर द ओव्हर हा इशारा पंचाचा पोहोचलाय. आता जर अशा प्रकारे पुन्हा एकदा चेंडू हाताळाल तर तुम्हाला दंडित करण्यात येईल, हेच दोन्ही पंचांनी सांगितलंय. गौरवला एक तीर्थ एक मेरी हे समीकरण आपण पाहतोय कारण एक षटकार आला, पुन्हा एकदा डॉट आला, त्यानंतर आता पुन्हा एकदा एक षटकार येतो आणि पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यापुढे देखील पुन्हा एकदा मी आधीच म्हटलं होतं एक तीर्थ एक मेरी हे समीकरण तुम्ही पाहताय. बॉल चाललाय 12च्या आटावरती सॉरवून मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. थँक्यू सो मच. 36 धाबा धावफलकावरती षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालं. या षटकाचा विचार केला तर गौरववरती विश्वास दाखवला जरूर. ज्या गौरवनं पहिल्या षटकामध्ये एक फरदात बाद करत असताना 12 धाबा खर्च केल्या, त्या गौरवनं आता षटक क्रमांक 3 हातात असताना सेकंड स्पेलमध्ये जवळजवळ 19 धाबा इथे मात्र खर्च केल्या. पहिल्या षटकाच्या अंती 12, त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या अंती भूषणनं खर्च केला फक्त 5, 2 फरदात त्याने बाद केले. आणि आता तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गौरवनं धाबा खर्च केला, त्यामध्ये 19. आणि आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन येतोय. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी सचिन आलेत गोलंदाजी मार्कवरती. स्टॅकिंग वरती सागर. सचिन आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल त्यांनी देखील निर्धाव फेकला.
षटक क्रमांक 14 इथे मात्र सुरुवात झाली. येस 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट झालेत. त्यामुळे आता चौथा षटक तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये फेकायचं. परतच बाद होतोय. खरं तर सागरला तुम्ही पाहताय मैदानावरती जो सलामीला गेला होता आतापर्यंत चांगला क्रिकेट त्यांनी खेळला, परंतु आता तो देखील मैदान सोडतोय. परतच बाद. ट्रॅकर होता ऑन साइडला खेचलाय बॉल चाला इथे मात्र फाईन लेगला दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 8 चेंडू आणि 25 करतो. चौकार आलाय 4 धाबाच्या साथीनं धावफलक पुढे सरके. टीमची टोटल धावफलकावरती 40 धाबा आतापर्यंत जोडल्या गेल्या. गोरदाज सचिन वरती आक्रमण आता चढवलंय. 2 बॉल त्याने इथे मात्र निर्धाव जरूर फेकले. धावचीच्या स्वरूपात फरदार सागर बाद झाला, परंतु आता नवीन खेळाडू देखील मैदानावरती सागरच येतोय आणि स्टॅकिंग वरती प्रमोद त्याच्या बॅटमध्ये चौकार आलाय. 40 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोरदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोरदाजी मार्कवरती सचिन. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच खेळायला सुरुवात करा. यावेळेस देखील अपील तर झाली आहे, परंतु पंच सहमत नाही आहेत. इथे मात्र तुम्ही पाहताय. येस नेक्स्ट मॅच ग्रुप बदलापूर टीम आपण रिपोर्ट करा. येस पंच काहीसा इशारा करतात. नक्कीच तिसऱ्या पंचाची मागणी आता करण्यात आली आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून, बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून हाईट फॅक्टर चेक करण्यात येईल. येस तिसरे पंच आमचे फिरोज खान सर नक्कीच आता चेक करतील नक्की मैदानावरती घडले काय, हाईट फॅक्टर किती होता, या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. त्यांच्या साथीनं ऑफिशियल अपडेटर आमचे कुणाल डायरे ग्रामीण टेनिस क्रिकेट.in जे मात्र आता चेक करतील. दूध का दूध पाणी का पाणी. थोडीशी स्मित हास्य आता निखिलच्या चेहऱ्यावरती आहे. त्याला माहिती आहे की या चेंडूवरती काय घडलंय, परंतु आता त्यांना देखील अपेक्षा फेअर डिलिव्हरी. आणि यावेळेस तुम्ही पाहताय पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक 14 तुम्ही पाहता आतापर्यंत 4 धाबा खर्च जरूर केल्या, परंतु आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. पुन्हा एकदा इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती होत असताना 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत. खरं तर असं वाटलं होतं येस 4 धाबा खर्च केल्या असं वाटलं होतं चौथ्या षटकामध्ये. इथे मात्र धाबा पुन्हा एकदा वाढतील, परंतु काय कमबॅक केले सचिनच्या माध्यमातून. ज्या प्रकारची गोलंदाजी केली भूषणनं त्याच प्रकारची गोलंदाजी करतोय आता मैदानावरती सचिन, कारण फक्त आणि फक्त 4 धाबा खर्च केल्या. शेवटचा बॉल खेचला ऑन साइडला. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मध्ये जी दरी होती त्या दरीला भेदून दुभागून चिरत पाडत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. आणि आगमन झालं त्यांना विनंती आहे आपण मंचावरती या. कोणताही कार्यक्रम असो, इव्हेंट्स असो या स्पर्धा असो, व्यासपीठाची जबाबदारी पूर्णपणे ते सांभाळणारे आमचे दत्तामामा बनोटे यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. येस दत्तामामा बनोटे आपण या मंचावरती आपला मनपूर्वक स्वागत. त्यांच्याच घरचा संघ मैदानावरती खेळतोय. जामताराचा शीळ धावफलक पुढे सरकलाय. टीमची टोटल आतापर्यंत 44 धावा. षटक क्रमांक 14 देखील समाप्त झाले.
आतापर्यंत धावफलक चांगला लागलाय स्कोर कार्डवरती, परंतु शेवटच्या अंतिम षटकामध्ये खरं तर स्वागतचं अनाबरचं षटक म्हटलं जातं. या षटकामध्ये धाबा किती येतील हे देखील पाहावं लागेल, कारण दोन्ही संघाला एकमेकाचा डावपेच माहिती आहे. त्यामुळे सामना शेवटच्या बरोबर तर रंगेल याच शंकात नाही. या स्टॅकिंगवरती बॅटर तुम्ही पाहताय सज्ज होतोय सागर, त्याच्या साथीनं प्रमोद एका हाती किल्ला लढवतोय आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जाता षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी प्रज्योत येतोय. राईट अमोर द विकेट. पहिला बॉल यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केलंय आणि आता अजून एक धक्का लागेल. बॅटिंग करत असणारा टीम सिद्धिविनायक काराव संघाला. परंतु बाद टीम शील्ड आपणास विनंती, आपण आधीचा वेळ खर्च करू नका. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतो. हॅलो. तर या दरम्यान आमचे कासगावचे सन्माननीय नामदेवजी राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं कासगाव चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. थँक्यू. राकेश जातोय बेदरच्या आतमध्ये इनाट नंबर 7 वरती. एका बाजूला प्रमोदचा बल्ला बोलतोय, त्यामुळे आता मैदानावरती धाबा इथे बनवावा लागतील. ऑन साइडला घेतलाय फटका, फसलाय फाईन लेगला खेळाडू जज करतोय आणि इथे तुम्ही पाहता राकेशला देखील आता परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. पाण्यातून मासा जसा बाहेर काढावा आणि तो मासा जसा चाचपडतो ना, तसं आता नॉन स्ट्रायकिंगवरती तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटर प्रमोद चाचपडतोय, कारण स्ट्राईक त्याला हवी आहे. पहिल्या बरोबरती खरं तर फलंदाज बाद झाला, दुसऱ्या बरोबरती देखील झेलबाद होतोय राकेश आणि आता स्ट्राईक हवी आहे प्रमोदला. 11 चेंडू आणि 27 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय यावेळेस प्रमोद. त्याला स्ट्राईक हवी आहे. जर तो स्ट्रायकिंगवरती आला तर काही धाबा इथे मात्र मिळतील, धाबा वाढतील यात शंकाच नाही आहे. परंतु आता नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतो आहे. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजय आता मैदानावरती दाखल झालाय नेट नंबर 8 वरती. ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल इथे मिळाली आहे आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत टीमची टोटल धावफलकावरती 45 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना काय गोलंदाजी केली आहे प्रज्योतच्या माध्यमातून. तिथे मात्र स्लॉगरचं षटक, धाबा जास्तीत जास्त जमा करायच्या असतात, धाबा इथे मात्र खोऱ्यानं ओढायचे असतात. त्याच वेळी आपण पाहतोय काय गोलंदाजी करतोय, जिथे मात्र फक्त आणि फक्त या मॅचमध्ये 3 बरोबर 1 धाव खर्च केली आहे. ऑन साइडला घेतलाय, अंपायर सिग्नल नो बॉल, त्यावरती मात्र बॉल चाललाय फाईन लेगला. दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर हा पंजा येतोय. आता टीम जाणता राजा शील्ड संघासाठी, कारण नो बॉल फेकला त्यावरती 5 धाबा इथे वसूल केल्या. तुम्ही पाहताय प्रमोद ज्याच्या बॅटमधून धाबांचा बरबा पेटलाय मैदानावरती, परंतु अजूनही 3 चेंडू आता शिल्लक आहे. या 3 बॉलवरती धाबा किती येतील ते देखील पाहावा लागेल. 50 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक काराव संघाच्या माध्यमातून येस फ्री हिटचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवला. उघडा डोळे पहा नीट, आताचा बॉल असेल फ्री हिट. हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला खेचायचा प्रयत्न, जागेवर खेचायचा होता, नाही जमला, संपर्क नव्हता, बॅट अँड बॉलचा फुटवर्क नव्हता, पदालित्य नव्हता. आणि मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क आता असं म्हटलं जातं, परंतु इथे तुम्ही पाहताय बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता, पदालित्य नव्हतं. त्यामुळे तुम्ही पाहता टप्पा पडला, भरधा वेगाने बॉल मात्र निघून चाला अमोलच्या हातामध्ये आणि आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना 2 गो. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅचमध्ये. तुम्ही पाहताय स्पर्धा कासगावकर चषक, या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. खोदून काढलाय यावेळेस देखील व्ही शेपमध्ये बॉल चालला डीपमध्ये, खेळाडू पोहोचतोय. आय थिंक गौरव होते, चेंडूला उत्तम फेक करतील, दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील आणि या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय.
52 52 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. अजून या मॅचमध्ये शेवट तुम्ही पाहताय मध्यवर्ती प्रमोद ते देखील बाबाला लागेल. कारण या शेवटच्या 1 2 3 बरोबरती ज्या धावा येतात त्याच धावा भरपूर महत्त्वाचे ठरतात. पहिल्या डावामध्ये शेवटचा बॉल ऑन साइडला बरोबर गेला मात्र क्षेत्ररक्षकाच्या हात आग्रास करून एका टप्प्यावरती बॉल गोळीच्या वेगाने फरार. हा चौकार एक चांगला फटका. फटक्याचा फटका फलकावरती जोडले गेले. दुसऱ्या सत्रामध्ये टीम जामताराचा षटक झाला आणि या धावा इथे कशा प्रकारे चेस होती. ठाणे रायगडराव दुमदुमून सोडले असल्याचे साथी समालोचक वैसाब नेरळ वंचारपाडा गुळीची व्यक्ती धन्यवाद. कासगावचे ज्येष्ठ नागरिक रामचंद्रजी राऊत यांचे अडीगणे आगमन झालंय. पुन्हा एकदा त्यांचा कासगाव चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. जोडी जाऊ द्या मैदानामध्ये सांगता आपण सुद्धा डीके सर आणि त्याचबरोबर केपी सर आज लक्षात ठेवा फायनल डे त्यामुळे वेळेचं बंधन प्रत्येकाला असेल, प्रत्येक टीमला असेल. आपण लक्ष द्या दोन्ही अंपायर गप्पा गोष्टी चालल्या असतील हरकत नाहीये. मात्र मॅच कडे सुद्धा आपण लक्ष द्या आणि ज्या सूचना आहेत त्या सर्वांसाठी. आज कोणत्याही संघाला जास्त वेळ देऊ नका. आणि आमचे तिसरे पंच फिरोज खान सर उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करूया. सामन्याला लगेच सुरुवात होईल. प्रत्येक टीमला आम्ही टाइम अलर्ट करतोय. कमेंट्री मधून सुद्धा त्यांना टाइम सांगितला जाईल. थँक्यू सो मच जगदीश पाटील सर, धन्यवाद. ओळाच्या दिशेने पहिला धावता वरवर ऐकलेलं राहुल चव्हाणचा आवाज आमच्या अगदी जवळचे मित्र राहुल चव्हाण, थँक्यू सो मच. ओळवात मागच्या दिशेने पहिल्या सत्राचा डाव आपण पहिल्या सत्रामध्ये 56 बॅटिंग करत असताना कारावली खास करून आघाडीची जोडी होती निखिल आणि सागर ते लवकर बार जितकी विध्वंसक सुरुवातीची गरज होती तितकी विध्वंसक सुरुवात देऊ शकले नाही. त्यानंतर विकी बनवटे आले ते देखील लवकर बार झाले. त्यानंतर डाव सावरला प्रमोद पाटील आणि त्याला 56 धावा करण्यामध्ये जवळपास 15 चेंडू त्यांनी घेतले आणि 37 धावा म्हणजे 56 धावा करण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा लागला. प्रमोद पाटीलचा धमाका आपण पाहिला. दुसऱ्या सत्राकडे वळू जिथे 57 धावा संख्येची आता उर्वरित गरज राहणार आहे शील्ड. सन्माननीय तेजस्वी कांबळे साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्याचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. येणाऱ्या प्रत्येक पाहुणा किंवा ग्रामस्थ मंडळ या परिसरातील पंचकृषीतील जी गाव आहेत त्यांनी ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना सर्वांना विनंती असेल की आपण कासगाव चषकामध्ये आयोजक कमिटीच्या वतीने आपण मंचावरती यावं. थँक्यू. 4 दिवसांच्या डे नाईटचा फॉर्मॅट आजच्या चौथ्या दिवस रात्री फॉर्मॅटमध्ये आपण टर्न करत आहोत आणि त्याचबरोबर जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो कासगाव चषक 2024 मध्ये. बऱ्याच वर्षाची ही संकल्पना बऱ्याच वर्षांपासून हा वारसा चालत आलेला आणि या पर्वामध्ये आपण पाहतो कासगाव चषकामध्ये काहीतरी नवीन काहीतरी सर्वोच्च देण्याचा प्रयत्न संपूर्ण आयोजक कमिटीने केलेला.
जमलेल्या सर्व प्रेक्षकांचे कासगाव चषकामध्ये हार्दिक स्वागत. चला अधिक वेळेने सामन्याला सुरुवात करा. 57 धावा संख्येचं टार्गेट रिलीज बॉल मध्ये विजयासाठी 57 बनवायचे आहे. जाणता राजा शील्ड टीम पवात सिद्धिविनायक काराव टीमने 56 बनवलं. पहिल्या इनिंग मध्ये सिंहाचा वाटा प्रमोद पाटीलचा पहिल्या इनिंग मध्ये प्रमोद पाटीलचा धमाका आपण पाहिला. तर सेकंड इनिंग मध्ये पवातला फलंदाजाचा रौद्र रूप विध्वंसक सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. पवात पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती रोहन बनोटे आले. एक टेस्ट सरार गोलंदाज, टिपिकल बॉलिंग ऍक्शन आपण त्याची सातत्याने पाहिलेली आहे. आणि काराव टीमच्या वतीने सातत्याने पहिलं षटक टाकणारा गोलंदाज स्ट्रायकर बॉलर ऑफ टीम सिद्धिविनायक काराव रोहन बनोटे आलेत बॉलिंग मार्क वरती. रोहन तयार. सॅकिंग एंड वरती फलंदाज पंकज. लोवा फुल टॉस, क्लीन बोल्ड, स्वीप करण्याचा प्रयत्न, लेग स्टिक उखडवून लावलेली आहे पहिल्याच बॉल वरती. आपनी झलक दुनिया सालक. रोहन बनोटेने घेतली विकेट. फलंदाज पंकज बॅक टू द डग. पडला आणि त्याच पहिल्या चेंडूवरती घात करून गेला. शील टीमच्या आघाडीचे फलंदाज पंकजला परतवण्यामध्ये यशस्वी ठरलेला रोहन बनोटे. जसं मी मगाशी देखील उल्लेख केला की पहिल्या सत्रामध्ये देखील आघाडीचे 3 फलंदाज निखिल, सागर आणि विकी हे स्वस्तामध्ये बाद झाले होते. तसं पहिल्या चेंडूवरती पंकज बाद झाला. कदाचित सेल्फ डिफेन्स करण्याचा प्रयत्न सुरुवातीला थोडासा पासिव अटॅकने खेळण्याचा त्याचा प्रयत्न असावा, परंतु रोहन बनोटेला लेग स्टिक दिसल्याच्या नंतर तो हावी ठरत असतो आणि तशाच पद्धतीचा चेंडू रोहन बनोटेचा घात करून गेला पंकजचा. पहिल्या बॉलवरती पहिली विकेट. 57चं टार्गेट. नवीन फलंदाज नॅट नंबर 3 मध्ये प्रशांत. ओव्हर द स्टंप्स बॅट फुलला जाऊन स्लाइस करत असताना शॉट कव्हर पॉइंट मधून डीप मध्ये बॉल. सेकंडचा कॉल, थोडीशी रिस्की रन, डायरेक्ट थ्रो झाला. विकेट किपर एंडला रन आउटची शक्यता. पंचांना रेफर केला टेक्निकल रूम मध्ये आणि सॉफ्ट सिग्नल इज आउट. चेक करावं लागेल. त्याच्या विपक्षामध्ये सिद्धिविनायक काराव. सेकंडचे कॉल होता, डायरेक्ट थ्रो झाला. विकेट किपर एंडला रन आउटची शक्यता. क्लोज कॉल, क्लोज एन्काउंटर. व्यवस्थित बॅट ग्राउंडिंग झाली आहे का? फलंदाज प्रशांत होते डेंजर झोन कडे आणि पंचांचा इशारा. OUT फलंदाज बाद. दुसऱ्या बॉल वरती हा दुसरा धक्का. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिल्या चेंडूवरती बाद झाला. क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये पंकज. तिसऱ्या क्रमांकावरती आला फलंदाज प्रशांत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अमोलचा. फ्लो पाहून प्रशांतने त्याचं क्षेत्र सोडलं आणि अखेर दुसऱ्या बॉल वरती हा दुसरा मोठा धक्का बसत असताना शील टीमला 1 रन धाव पुस्तकावरती लागते, परंतु महत्वाचे 2 गडी झाले बाद. संख्येचं टार्गेट चेस करण्यासाठी आघाडीच्या जोडीमधील 2 फलंदाज पंकज आणि प्रशांत बाद झालेत. नवीन फलंदाज आता भूषण. लॉफ करतात आडवा बॅटने. हा तगडा प्रहार चालला सरळ काऊ फेसला. बॉल एक टप्पा घेत फ्लाय. चांगला शॉट पॉइंट मधून डीप मध्ये चालला. थर्ड मॅनला फिल्डिंग. सेकंडचा कॉल. दोन्ही बॅटर निघालेत आणि 2 फलंदाज. पंचांचा इशाराची वाट आपण पाहत होतो आणि पंचांना इशारा केलेला कर्णधार भूषणच्या बॅट मधून सलगचा हा दुसरा
खेळाडू स्क्वेअर लेग ओपन ठेवलं होतं. ही सिंगल रोहन बनवटेच्या विरोधामध्ये फलंदाज भूषणचा 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 2 गडी बाद 10. अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहिला. 57चं टार्गेट, 10 बनवलं. 25 बॉलमध्ये अजूनही 47 धावत संख्येची आवश्यकता आहे. 2 गडी बाद झाल्याच्या नंतर प्रेशर रिलीज करणारे 2 चौकार आपण भूषणच्या बॅटमधून पाहिलेत. महत्वाचा गडी आहे फलंदाज ट्रॅकिंग एंडवरती अमोल. कोलुंगालाचा प्रयत्न, प्रॉप यॉर्कर. रोहन बनवटेचं प्रत्युत्तर या चेंडूवरती. प्रश्नाचं उत्तर नव्हतं अमोलकडे. डॉट बॉल आला. पहिल्या षटकाचा खेळ इथून पूर्ण झालेला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावत संख्या 2 गडी बाद 10. उर्वरित आता बॉल बाकी राहिलेले ते 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 47 धावत संख्येची गरज. मयूर ग्रुप बदलापूर या टीमचे प्रतिनिधीला विनंती, आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा त्वरित. कासगाव चषक 2024 दैदिप्यमान पर्व. काहीतरी नवीन, काहीतरी सर्वोच्च देण्याचा प्रयत्न. ही स्पर्धा बऱ्याचशा महिन्यापासून चर्चेमध्ये होती. अखेर ती स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे आणि कित्येकदा आपण डे फॉर्मॅटचं क्रिकेट आपण पाहिलेलं, परंतु कासगाव चषक 2024 नवे पर्व युवा सर्व जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव यांच्या अथक मेहनतीने साकारण्यात आलेली स्पर्धा. डे नाईटचं फॉर्मॅट तुम्ही पाहता. 2024 या दैदिप्यमान पर्वामध्ये फार कमी वयामध्ये यशाची उंच शिखर गाठणारी स्पर्धा, कारण त्याच्या मागे प्रामाणिक मेहनत राहिलेली आहे जाणता राजा क्रीडा मंडळ कासगावची. वळत मॅचच्या दिशेने सेकंड ओव्हरला सुरुवात. पहिलं षटक टाकलं रोहन बनवटेनं आणि त्याच्या विरोधामध्ये धावा वसूल केला शील्ड टीमनं 10. विजयासाठी 24 बॉलमध्ये आता 47 धावत संख्येची गरज आहे. 24 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 24 बॉलमध्ये विजयासाठी 47 ची आवश्यकता. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 2 मध्ये सागर कांबळे आलेत. दुसरं षटक, अजून एक चांगला गोलंदाज सातत्याने अवध स्टम्प्सनं बॉलिंग करत आलेला आहे, परंतु भूषणने ते 2 चौकार ठोकले. तो सेल्फ कॉन्फिडन्स आता दुणावला असेल भूषणकडे. पॉवर प्लेचं दुसरं षटक, आडवा बाटना फटका. शॉट मिड विकेट मध्ये विकी बनवटे फिल्डिंग करत असताना बाहुबली ऑफ टीम काराव फक्त सिंगल एकच्या मदतीने टीमची टोटल इथं पुढे जात असताना 11 वरती. 24 मध्ये 47 बनवायचे होतं. पहिली सिंगल आले तर 23 मध्ये 46 या धावत संख्येची गरज आहे. आघाडीचे 2 बॅटर बाद, पंकज आणि त्यानंतर प्रशांत बाद झाले. क्लीन बोल्ड झाला, एक रनआउट झाला. इथे महत्वाची जबाबदारी, वायटल रोल पेश करावा लागतोय कर्णधार भूषण यांना. स्ट्रायकिंग एंडवरती अमोल, ज्याच्यावरती मोठी जबाबदारी आता संपूर्ण जाणता राजा शील्ड टीमची. बोलत सागरचा चेंडू आडवा पाठवा क्षेत्र पोस्ट डाऊन बीट बॉल झाला. मिड विकेट बाहेर. फटका जेव्हा कनेक्ट झाला तेव्हा असं वाटलं मध्ये व्यवस्थित केला होता अमोलनं. म्हणूनच मागाशी जबाबदारी आता वाढली. षटकार आला 6 च्या पद्धतीने आफ्टर ऑन साइड प्रयत्न डाऊन बॉल सागर जबरदस्त सागर पकडली टीम मध्ये लागला. महत्वाचा अमोल परत युनायटेड फॉर्मॅट जरा मंडळ कासगावच्या घेतात.
आतापर्यंत संघावरती टार्गेट मोठं नाहीये फॉर्मॅटमध्ये परंतु विकेट गेल्या टीमला टार्गेट वाट केला सागर बार केला चांगली जरीला सागर मध्ये स्क्वेअर लेगला दिला पुढे आले वेट केला आणि एकदा महत्त्वाचा सरळ खेळता फील्डर करे बॉल पडला ताशी लेफ्ट एका ही सिंगल टीमच्या खात्यामध्ये आडोची टोटल धाव दिली आहे 18 या धावांवरती अंतिमचे दोन मध्ये सागर जबरदस्त बाकी अमोल आले त्याची विकेट आली आता जबाबदारी वाढली आहे फलंदाज टीमचे भूषण एक मल्टी टॅलेंटेड टीमचा मैदानाच्या सागर तयार आफ्टर ऑन साइडला पुल करून असताना मोठा फटका मागे नाही पहिली क्रॉस आणि त्यानंतर कंप्लीट झालेली आहे धावा एकेरी धावांमध्ये करण्यामध्ये माहेर टीमचे धुरंधार सर्व यंगस्टर प्रशांत बालाच्यानंतर दबाव वाढला अमोल घेतला प्रेशर झाला त्याची विकेट आली आता भूषण जबाबदारी वाढली टीमची टीमची 20 आफ्टर ऑन साइडला पूल असला बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनचा आहे पिक केला लवकर रोखला शॉट 2 ओव्हरमध्ये टीमचे धाव 57 असताना जाऊन पोहोचलेले 26 वरती बॉल बाकी 18 मध्ये 31 ची गरज लोकार्पण 16 पाहिला राम जन्मभूमीमध्ये रामलल्ला साठा मध्ये झालं आणि त्याच्यानंतर संपूर्ण राष्ट्रावरती वाद पाहिला ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्या संपूर्ण भारतवासियांसाठी 18 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 31 धावसंख्येची गरज दुसऱ्या ओव्हरमध्ये सागर कांबळीच्या विपक्षामध्ये 16 वसूल केला त्यामध्ये भूषण आणि त्याचबरोबर अमोलचा एक षटकार इन्क्लूड आहे रोहन तयार आडवा बाटना फटका खेळण्याचा प्रयत्न बॉलर्स बॅक स्ट्रायकिंग एंडला थ्रो वेगानं डायरेक्ट हिटची संधी कॅप्टन भूषणला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरू शकले असेल जर डायरेक्ट हिट या स्थानवरती जर लागली असे रोहन बनवडेची सुरुवात केलेली ओव्हर नंबर 3 मध्ये रोहन बनवडेची प्रामुख्याचं हे षटक निर्णायक राहणार या संपूर्ण सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये रोहन बनवडेने सुरुवातच दमदार करून दिली पहिल्या बॉल पासून त्यांना विकेटने सुरुवात केली त्याने त्याच्यामध्ये असलेलं पोटेन्शियल त्याच्यामध्ये असलेली कॅपॅसिटी त्याने मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना पेश करतोय बॅटिंग करत असताना तितकं काहीसं करू शकलेलं नाहीयेत परंतु बॉलिंग करत असताना 100% योगदान आपल्या टीमसाठी तो देत असताना स्ट्रायकिंग एंडला आता भूषण पोहोचला त्याच्यासाठी फिल्डिंगची व्यवस्था डीप कव्हर पॉइंटला खेळाडू ठेवण्यात आला लॉंग ऑन त्यानंतर मिड विकेटला आणि बरोबर बॅकआउट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळाडू प्लेस करण्यात आला शॉर्ट स्क्वेअर लेग आतमध्ये शॉर्ट थर्ड मॅन त्यानंतर फ्लाय स्लीप लेग स्लीप कमी गतीने बॉल पंच केला हॅमर स्ट्रोक फोर्सेबल फटका सरळ चाला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर भूषणचा तडाखा बॉल सीमा पार षटकार त्याचबरोबर या स्पर्धेचे लाडके आयोजक श्रीमान हरीश राऊत साहेबांचं देखील नुकताच या स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन होता त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण करूयात टीमची टोटल या 6च्या मदतीने 33 लोवा फुलटॉस समोर ड्राइव्ह करत असताना मिड ऑफ मधून बीट लॉंग ऑफ मध्ये चाललाय बॉल क्षेत्ररक्षक पोहोचलेत फक्त सिंगल या बॉल वरती आतापर्यंत मिळते आणि टीमची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे ती 34 या धावसंख्येवरती इक्वेशनचा विचार केला प्रत्येक बॉल वरती रन बदलत असताना आता उर्वरित
15 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला आहे आणि 15 चेंडूंमध्ये विजयासाठी 23 धावसंख्येची गरज. सुरुवातीला विकेट गमावले जाणता राजा शील टीमने जरूर, परंतु रन मशीन भूषण मैदानाच्या आतमध्ये अमोलने थोडासा वाटा उचलला. रन चालू राहिलेले, ती जमेची बाजू शील टीमची. 57 धावसंख्येचं टार्गेट जरी मोठं वाटत असलं, परंतु ती पॉवर शील टीमकडे तेच त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. रोहन बनवटे तयार, एका विकेटची आवश्यकता. कमी गतीने बॉल पाठीमागे चालला, फर्स्ट स्लिपला डायरेक्ट हिटची संधी, नॉन स्ट्राइकिंग एंड वरती डायरेक्ट थ्रो केला रोहन, तो झाला मिस. लॉंग ऑनला सेकंडचा कॉल, निघाले दोन्ही फलंदाज आणि बघता बघता या 2 धावा पूर्ण होतात. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की सिंगलला डबल मध्ये रूपांतर करण्यामध्ये माहिर शील टीमचे दोन्ही फलंदाज, कारण ते दोन्ही यंगस्टर्स आहेत आणि एकेरी रनला दुसरा रन मध्ये लगेचच कन्वर्ट केला. 2 धावा या बॉलवरती मिळतात. अंतिम टप्प्यामध्ये याच 2 धावा महत्वाच्या ठरतील आणि 2च्या मदतीने संघाची धावसंख्या 36 विजयासाठी 14 बॉलचा खेळ बाकी राहिलेले. 14 मध्ये 21 धावसंख्येची आवश्यकता. 14 बॉल 21. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतात केदार भूषणला चांगली साथ देत असताना. 14-21. कमी गतीने बॉल पुल करतात, जवळपास खेळाडू उपस्थित होतात, जरूर त्यांना बीट करून चालला सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांच्या इशाऱ्याची वाट आपण पाहूया. 4 की वरती 6 धावा इथून शील टीमचे टीम चेंडू आता निर्णायक असणारी या मॅच मध्ये. इक्वेशनचा विचार केला तर उर्वरित 13 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. 13 मध्ये 15ची आवश्यकता. आडवा बाटनं खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक काउपेसला उपस्थित, फक्त सिंगल स्ट्राइक राहते. केदारकडे सेकंडचा कॉल, दोन्ही फलंदाज निघालेत नॉन स्ट्राइकिंगला थ्रो आणि लगेचच 2 धावा पूर्ण. जबरदस्त रनिंग बिटवीन द स्टंप्स, दोन्ही फलंदाज भूषण आणि केदार. उर्वरित आता 12 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 12 बॉल मध्ये विजयासाठी वेळे संदर्भात फक्त कॉपरेट करा हीच आयोजकांची विनंती आहे. कुठल्याही संघावरती अन्याय होऊ नये त्या कारणासह वारंवार सूचना आयोजकांच्या वतीने तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. 12 बॉलचा आता खेळ बाकी राहिलेला. 12 मध्ये विजयासाठी 13 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा गोल्डन नियम आहे. 12 बॉल आणि विजयासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. 2 ताकदवार टीम मध्ये एक तगडा संघर्ष आपण पाहतात. जाणता राजा शील आणि त्यांच्या विपक्षामध्ये सिद्धिविनायक काराव. रोहन बनवटेने सुरुवात जबरदस्त करून दिली, त्यानंतर सागर कांबडीवरती आक्रमण, त्यानंतर रोहन बनवटेवरती सुद्धा आक्रमण केदार आणि भूषणचं आपण पाहिलेलं आहे. ज्या विकेटची गरज होती ती विकेट अजून तरी मिळालेली नाही आहे. ज्या पार्टनरशिपची गरज होती तीच पार्टनरशिप जाणता राजा शील टीमची या दोन्ही फलंदाजांनी बिल्ड केली. त्या कारणास्तव प्रेशर बनला गोलंदाज रोहन बनवटेवरती आणि अनएक्सेप्टेड चेंडू त्यांच्या वतीने फेकण्यात आले आणि त्याचा फायदा केदारने उचलला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 44. 12 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. इथूनही कमबॅक करण्याची क्षमता काराव टीमच्या बॉलर्समध्ये पाहू. 4थ्या ओव्हरमध्ये बॉलर आला तर राकेश. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करतात. सरळ चालला बॉल, खेळाडूला चकवत सीमा पार. डीप थर्ड मॅन डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार फलंदाज भूषणच्या बॅटमधून.
11 बॉलचा खेळ आता बाकी राहिला. 11 बॉल मध्ये विजयासाठी 9 धावा संख्येची गरज आहे. एखादा ब्रेक थ्रू. 9 बॉल मध्ये 29 बनवल्यात भूषण आतापर्यंत. हाफ ट्रॅकर सरळरित्या खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर पॉइंट आतमध्ये होता. फायदा उचलत असताना डीप एक्सचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर ऑन द टोस खेळत असताना आणखीन एक 4. फटका हा खेळलेला. टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स. त्यानंतर ऑन द टोस खेळत असताना शॉर्ट कव्हर पॉइंट आतमध्ये होता. त्याच्याच वरतून खेळला डीप एक्स्ट्रा कव्हरला चौकार. 5ची अजून गरज आहे. आडवा बाटनं हा फटका खेळलेत. काउफेस मधून खेळाडू सागर वेगाने पोहोचलेत. पहिली रन कंप्लीट. सेकंडचा कॉल. स्ट्रायकिंग एंडला थ्रो. कदाचित नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फेकी हे लाभदायक ठरू शकले असती. शॉर्ट रनचा पंचांचा इशारा येत असताना 3 धावा पूर्ण केल्या. त्यामध्ये लेग 1 शॉट. 2 धावा या बॉल वरती मिळतात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 54 वरती. विजयासाठी 3 धावसंख्येची आता गरज राहिलेली आहे 9 चेंडूंमध्ये. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये भूषण तीन धावा पूर्ण झाल्या. तो 1 शॉट पंचांचा इशारा. 2 धावा या बॉल वरती मिळाल्या. आतापर्यंत धावा संख्या 54. 9 बॉलचा आता खेळ बाकी आहे. 9 बॉल मध्ये विजयासाठी 3ची गरज. आडवा बॅटने खेळायचं होतं. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट. मॅन इन फॉर्म केदार बाद झाला. आता उर्वरित बॉल बाकी राहिलेले ते 8 बॉल मध्ये विजयासाठी 3 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. 8 मध्ये 3. मध्ये गौरव बनवटे. उर्वरित आता 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 बॉल मध्ये विजयासाठी 3 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित 2 बॉल राकेशच्या हातामधले महत्वाचे आहेत. जर राकेशने 2 बॉल डॉट फेकले तर 6 मध्ये 3चा इक्वेशन मग मजा येईल मॅच मध्ये. आता पाहूयात राकेशचे 2 उर्वरित चेंडू कशा प्रकारे फेस करतोय. गौरव कशा प्रकारची बॅटिंग त्याच्या वतीने सिद्ध केली जाईल. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 बॉल मध्ये विजयासाठी 3 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला पोहोचला गौरव. बॉल तयार. राकेश लोवा फुलटास होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत. रनआउटची शक्यता बनवू शकली असे. पहिल्या अटेम्प्ट मध्ये गॅदर करू शकले नाहीयेत खेळाडू. फक्त सिंगल या बॉल वरती मिळते. सेन्सिबली प्रेझेन्स ऑफ माइंड. उर्वरित आता 7 बॉलचा खेळ बाकी राहिला. 7 बॉल मध्ये विजयासाठी 2 धावसंख्येची गरज. भूषणला पूर्ण पाहतोय आपण सन्माननीय त्याचबरोबर सात बॉल विजयासाठी 2 बॉल तयार. राकेश फटका हवे. जेलची शक्यता बनेल का. खेळाडू पोहोचतात. प्रयत्न चालवलेत. थोडेसे प्रयत्न राहिले तापुरे. विजयाच्या या 2 धावा. कॅप्टन भूषणच्या बॅट मधून या 2 धावा. हा जल्लोष सुरू झाला जाणता राजा शील टीमचा. कारण त्यांना माहिती आहे मोठा विजय त्याने इथून संपादित केला. पुढच्या मॅच मध्ये हाच भूषणचा कॉन्फिडंट कुठेतरी फायदेशीर ठरेल. अभिनंदन टीम जाणता राजा शील. हार्ड लक टीम सिद्धिविनायक काराव. थँक्यू. चला लगेचच आम्ही कॅप्टनला इन्व्हाइट करतोय की आपण टॉस साठी या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने बॅटिंग करत असताना 12 बॉल मध्ये 37 धावा ज्याने बनवलेला. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. कप्तान चला सीना तान. तो भूषण बनवटे ठरला या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. चला मयूर ग्रुप बदलापूर संघ लवकर या. जास्त वेळ नको. ऑलरेडी आम्ही तुम्हाला सूचना दिल्या होत्या की आज